नमस्कार. काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्यात या महाराष्ट्रातले तमाम शेतकरी खूप आतुरतेनं वाट पाहत होते का कर्जमाफीची घोषणा होईल. देवा भाऊंनी कर्जमाफीची घोषणा केली. त्याबद्दल या महायुती सरकारचे मी मनापासून धन्यवाद मानतो की तुम्ही कर्जमाफी केली, खूप चांगली गोष्ट केली. पण आम्ही जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन याच्यासाठी केलं का चालू वर्षाची कर्जमाफी झाली पाहिजे आणि तुम्हाला ही घोषणा करायचीच होती तर तुम्ही आंदोलनाच्या वेळेस सुद्धा करू शकत होती. आम्ही येणाऱ्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा करणार आहे. ठीक आहे, तशी तुम्ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जमाफी केली, 2 लाखापर्यंत केली. त्याचं अभिनंदन करतो. ठीक आहे, पण आमची मागणी होती का चालू वर्षातल्या लोकांना, जे लोक रेग्युलर पेअर आहे त्यांना तुम्ही फक्त 50,000 रुपये देत आहे. ठीक आहे, तर ते 50,000 रुपयाच्या जागी 1.5-2 लाख रुपये द्या किंवा ठीक आहे चालू वर्षाची ही शेतकऱ्याची कर्जमाफी करा. कारण या वर्षी प्रचंड पावसामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे. ते मग संत्रा उत्पादक असो, कापूस उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक असो का धान उत्पादक असो. आणि ठीक आहे, तो या वर्षीचं कर्ज भरू शकत नाही. म्हणून आम्ही 31 जून हे तारीख जे तुम्ही दिली आम्हाला, ठीक आहे, ते तारीख तुम्ही चालू वर्षाचं कर्ज माफ करतो म्हणून दिली आणि त्या मागणीवरच आंदोलनाची माघार घेतण्यात आली होती. आता आमचं म्हणणं असं आहे का ठीक आहे तुम्ही नाही देत 2 लाख तर 1.5 लाख रुपये तरी आम्हाला, म्हणजे जे चालू वर्षाची तुम्ही सांगून राहिले का 50,000 रुपये अनुदान देतो ते 1.5 लाख द्या. ठीक आहे, आणि तुम्ही कर्जमाफी केली त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून अभिनंदन. पण देवा भाऊ एक काम करजा का पुन्हा ठीक आहे कर्जमाफीचा फॉर्म भरासाठी कर्ज माया नावानं माया बायकोचे कागदपत्र नका मागजा, म्हणजे झालं बुवा. कारण मागच्या वेळेस तुम्ही ठीक आहे लोन माया नावावर आणि माया बायकोचा आधार लावा, माया बायकोचा 7/12 लावा, कायले घंट्याला लावा. ठीक आहे, कर्ज माया नावानं आहे तर माया डॉक्युमेंट लागली पाहिजे, माया बायकोच्या लेकराची गरज नसली पाहिजे. कमीत कमी डॉक्युमेंटची हे ठेवता, जे इसेन्शियल डॉक्युमेंट आहे ते मागा. ठीक आहे, पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरासाठी ठीक आहे पोर्टलवर जा, ऑनलाईन सेंटरवर जा, त्याच्यानंतर तो फॉर्म भरून घ्या. तो दुनियाभराचा किचकट फॉर्म, अशी काही व्यवस्था ठेवू नका. साधं सोपं सरळ जसं उद्धव ठाकरे साहेबांना कर्जमाफी केली होती आणि सरळ फॉर्म भरायचे पैसे सुद्धा ठीक आहे शासनाने दिले होते, अशी काही व्यवस्था करजा. नाहीतर त्याच्यात द्यान तुम्ही काड्या घालू म्हणजे द्यायचं आहे तर ठीक आहे पहिले ठीक आहे ठेचाच वाढा, तोच खा म्हणा बोटानं. ठीक आहे, मग अर्धी भाकर वाढा आमच्या दवडीत, आमच्या ताटात. ठीक आहे, मग म्हणा ते कोणती भाकरच खा, नाही तर ठेच्यासोबत खा. असं नका करू. ठीक आहे, द्यायचं आहे तर व्यवस्थित द्या, एवढीच मी विनंती करीन. कमीत कमी अटी व शर्यतीत ठेवू जा. ठीक आहे, आणि आमच्या या शेतकऱ्याला दिलासा दिला. याच्यानंतर आमच्यावर कर्जमाफीची वेळच येऊ देऊ नका. कारण ठीक आहे आमच्या शेतकऱ्याच्या मालाले भाव दिला तर घंट्या तुमच्यापाशी येत नाही आम्ही कर्ज माफ करा म्हणाले. फक्त आमच्या मालाने योग्य भाव द्यावा. सोयाबीनले 10,000 रुपये द्या. ठीक आहे, कापसाले 13-14 हजार रुपये रेट द्या. ठीक आहे, धानाले ठीक आहे 8-9 हजार रुपये रेट द्या. तेव्हाच कुठं शेतकरी समृद्ध होईल. पीक मालालेही व्यवस्थित भाव, फळ पिकालेही व्यवस्थित भाव भेटला पाहिजे. आणि ह्या मोदीनं जो करार केला तो करार रद्द झाला पाहिजे. नाहीतर याच्यापेक्षा बेकार परिस्थिती या दाढीवाला आमच्यावर आणून ठेवल्याशिवाय ठेवणार नाही. तर पुन्हा एकदा आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली. ठीक आहे, त्या आंदोलनात प्रचंड शेतकरी सहभागी झाले होते. त्या सर्व शेतकऱ्याचा हा विजय आहे. ठीक आहे, त्या आंदोलनात सहभागी झालेल्या न सहभागी झालेल्या ठीक आहे पण शेतकऱ्यांनी जो सपोर्ट त्यावेळेस दिला त्याच्या भरोशावर न भूतो न भविष्यती असं आंदोलन उभं झालं होतं. 25-50 किलोमीटरची रांग NS6, NS7 आणि समृद्धीवर लागली होती. इथं शेतकऱ्याचा विजय आहे. या शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या आणि अशीच एकजूट ठेवा. आपले हक्क असेच मागता येईल जशी एकजूट शेतकरी आंदोलनात केली. ठीक आहे, ही एकजूट आपली असली पाहिजे. आपल्यावर कोणाही टीका टिप्पणी केली तर आपण जे नेते तुमच्यासाठी लढतात ठीक आहे जसं बच्चू भाऊ तिथं गेले तर तुम्ही प्रचंड टीका केल्या बच्चू भाऊ. तर हे काही पद्धत नव्हती. काही लोकांना केल्या पण काही लोकांना विश्वास होता. ठीक आहे, त्याच्यात अनेक नेते होते, जानकर साहेब होते. ठीक आहे, अजित साहेब होते. ते सगळे लोकांनी एकत्रपणे सहभाग त्याच्यात नोंदवला आणि या सगळ्याचा सगळ्यांचा आणि विशेषतः त्या शेतकऱ्या त्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा. ठीक आहे, शेतकरी
जिंदाबाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.